हाय मित्रांनो, बघा मी आलेली आहे वैष्णोदेवीला आणि हे वैष्णोदेवीचं मंदिर आहे वाशिममध्ये हायवेवरती. तर तुम्हाला दाखवते. मी पण फर्स्ट टाइमच आले, आता मध्ये अजून गेले नाही, तुम्हाला मध्ये गेल्यावर दाखवते. ओके. बघा चालू झाली आहे एंट्री. आता मी गेटमधून आतमध्ये आले. आता बघू आतमध्ये कसं आहे. चल येतो का? गेलास तू? हे बघा, हे साईबाबाचं मंदिर आहे आणि या आहेत सीड्या. पण लय पाय पोळायला लागलेत बापरे. हे बघा मिनी वैष्णोदेवी है ना. चला चला चला, फोटो नंतर मंदिराच्या इथे गेल्यावर. हे बघा मित्रांनो, इथं आहे जेवणाचा भंडारा माता वैष्णोदेवीच्या. तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे सर्व जेवणाची व्यवस्था आहे. ओके ओके, नाही अभी नाही आगने का बाकी. हे बघा मित्रांनो, सेम एकदम वैष्णोदेवी मातेसारखंच मंदिर आहे इथं पण बनवलेलं. आणि असं भुयारातून जायचंय. हे बघा गर्भगुफा. येईल जायला, येते ना जायला. हे बघा मित्रांनो, मिनी वैष्णोदेवी मंदिर, वैष्णोदेवीचं मंदिर. हे बघा सेम असं आहे आणि इथे गुफा पण आहे. आम्ही इथून असं आतमध्ये आलोय. आता आम्हाला इकडनं आतमध्ये जायचंय. आतमध्ये वैष्णोदेवी माता आहे. तर चला बघूया आतमध्ये कसं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता मी पण या गुफेच्या आतमधून जाते. वाव, हे बघा किती छान आहे. बघा असं आतमध्ये जायचं. बघा, प्यार से बोलो जय माता दी. हे बघा मित्रांनो, हे बघा होय. हे बघा मित्रांनो, इथे एक गुफा आहे आणि या गुफेमधून पण आता जायचंय. तुम्ही बघू शकता. इथून आपण सरळ जाऊ शकतो. तिथलं तर थोडंसं बसून आले आणि काही शूटिंग करायलाच भेटली नाही, कारण बसून घ्यायचं होतं. आता ही गुफा बघा किती मस्त आहे. इथं आलं ना असं वाटायला लागलं की खरंच वैष्णोदेवीला आले. आणि हे बघा खाली ना पायाखाली पाणी सुद्धा इथे तुम्ही बघू शकता. मी तर इकडे जाऊन आलेले जम्मूला वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात. तिथं पण असंच होतं, पण हे खूप जवळ आहे आणि इथं दर्शन तर लवकर होतं. तिथं तर दर्शन घ्यायला खूप वेळ लागतो, पण इथं लवकर होतं. तुम्हाला तुम्ही आता बघू शकताय. बघा जोर से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. जय माता दी. जय माता दी. मामा 500 रुपये कॅन्सल. भाऊ 500 रुपये हरला. 500 रुपये हरला तू. बघा आम्ही आलो बाहेर. हे बघा मगाशी जाताना हे पण तुम्हाला दाखवलेलं. तर इथून बघा बाहेर निघालो
आता जायचं आम्हाला वरती भैरव बाबाच्या मंदिरात. तर तुम्हाला भैरव बाबाचं सुद्धा मंदिर दाखवते. इथं भैरव बाबाचं सुद्धा मंदिर आहे, तर तुम्ही बघू शकता. हे बघा, चला हे लय पोळेल आता पाय. हे बघा मित्रांनो, आम्ही पोहोचलो भैरव बाबा पाशी आणि एकदम पळत आलो, कारण एवढे पाय पळत होते ना. बघा तुम्ही बघू शकता भैरव बाबाचं मंदिर, भैरव बाबा. आणि जास्त काय वरती नाहीये, फक्त 15-20 मिनिटांमध्ये तुमचं दर्शन होतंय. आणि वाशिम इथे हायवेला हे वैष्णोदेवी मातेचं मंदिर आहे, खूप छान आहे, मस्त वाटलं. आमचं काय 15-20 मिनिटात दर्शन झालं, गर्दी पण नव्हती. हे बघा किती छान नजारा आहे. इकडे हायवे, इकडे मेन रोड आहे वाशिमचा, आणि इथंच रोडवरतीच आहे वैष्णोदेवी मातेचं मंदिर. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, जास्त पण काय आतमध्ये जायची गरज नाही, इथं मेन रोडवरतीच आहे. समोर गेट आहे, गेटवरती लिहिलेलं पण आहे माता वैष्णोदेवी मंदिर. हे बघा, इकडनं असंच एंट्री आहे, इकडनं जायचं असंच खाली जाऊन आतमध्ये फिरून वापिस बाहेर येऊन इकडनं येऊन भैरव बाबाचं दर्शन घ्यायचं. हे तुम्ही बघू शकता भैरव बाबाचं मंदिर. झालं आमचं दर्शन आणि आता आम्ही चाललो घरी. हे बघा, झालं 15 मिनिटात वैष्णोदेवी मातेचं दर्शन. ए चल चल की, कशाला उभी राहिलीस? चला खंडोबा, झालं वैष्णोदेवीचं दर्शन. ओके बाय. आता आम्ही चाललो घरी.